थाटमाट करून मथुरेला निघाल्यात. अरे पेंद्या 16,108 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मोठ्या जोमाने मथुरेच्या बाजरी चाललाय. बरोबर आहे देवा. त्याचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम मी तुमच्यावर सोपवत आहे. काय म्हणता देवा? त्या गवळणी 16 शस्त्र आहेत. आम्ही देवा दोघे आम्हाला एखादा प्रश्न केला आम्ही उत्तर काय देणार? अरे पेंद्या हुकूम माझा आणि कायदा तुमचा. एवढंच? होय. ठीक आहे देवा, या तुम्ही. येतो आम्ही. बोल ना पेंड्या. अरे देवाने एवढी मोठी कामगिरी आपल्याला सांगितली. हा तुझ्या देव बापांनी कामगिरी सांगितली. अरे हा, आणि कोणावर येते? अरे आपल्यावर, आपल्या दोघांकडे. आपल्या दोघांकडे. तुझ्याकडे असेल. तुझ्याकडे नाही. तू देवांचा जास्त जवळ असतो. तू माझ्या जवळ नाही. अरे मी तुझ्या जोडीचा असलो तरी देवांची इथं जवळ कोण असतो? अरे देवाच्या जवळ आपण एकत्र जाऊ. अरे हो, पण जास्त तोच. बरं ठीक आहे, तुला ऐका आलं नाही असं सांग ना. हा ऐकायला नाही तुला मला. ऐका आलं नाही. तू बोल सांग. बरं ठीक आहे, सांगतोय. तेव्हा देवाने याची कामगिरी सांगितली. कशी? 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा हा थाटमाट करून मथुरेला निघालाय. हा पण त्याला मथुरेला जाऊ द्यायचं नाही. त्यांच्याकडे असेल तेवढे योग्य ते अनुदान घ्यायचं. हा त्याचा रस्ता प्रतिबंध करायचा. वेळाच काय आधी मला सांगितलं असतंस ना. हा. मी आता चिपळूण मधून आलोय. होय. 2 जांभ्याच्या गाड्या घेऊन आलो. कशाला रे? भिंत टाकली असते डायरेक्ट. कोणत्या रस्त्यावर टाकणार? अरे गौरी अरे येणे आपल्याला रस्ता बंद नाही करायचा आहे. मग त्या गवळणीचा रस्ता फक्त थांबून ठेवायचा. असं आहे का? त्यांना पुढं फक्त पुढे मला वाटलं कायमचा बंद करायचा आहे काय माहिती. बंद कसला करतो? मारतील नाही का तुला? ते पण बरोबर. मी काय बोलतोय त्या किती जण आहेत रे? त्या 16 शस्त्र आहे. आणि आपण किती जण आपण दोघे आहोत. आपल्या दोघांची ही कामगिरी होणार कशी रे? होणार नाही. नाही होणार. अरे मग आता दोघं आपण. बरोबर आहे. आता तिसरा इथं कोण तुला दिसतोय का? तिसरं दिसत नाही रे. हा मग? पण कामगिरी होणारच नाही ना आपल्याला. गाणं घेऊ का? हे काय कामाचे नाही दिसत. हा? नाही. तो दांडा घेऊन आला. तू ये म्हणजे ये तू पण ये. अरे लाजू नको, तू ये बघतो मी. हा. मी काय बोलतो? काय म्हणतोय? माझ्या डोक्यात एक आयडिया. अरे माझा मुलगा आहे का नाही, तुझा मुलगा? त्याचा एक मित्र आहे. त्याचा मित्र कोण आहे? अरे त्याचा मित्र आहे आणि त्याचं नाव आहे चोचरिया. त्याचं नाव चौधरी. हा. आणि काय? काम पण करणार. त्याला चोराचोरीचा मोठा विषय. काय म्हणतो? याच्या बागेचा 4 आंबा, याच्या परसवनाचा 2 काजूचे बिया. ही सवय नाही लहान. होय? आधी काम करणार. अशीच लोक काय करतात. बरोबर, हे लक्षात ठेव. बरोबर आहे. आधी हात मारतो, जवळपास असलं तर बरं आहे. लोकांच्या वाड्यात जायला पण लहान सवय. याच्या वाड्यात घुस आणा, त्याच्या वाड्यात जा. बरोबर. आधी हात मारतो. मी काय म्हणतोय? हा. तू हात मार त्याला. हा. पण त्याला आवाज झाला असा. असंच मारणार. होय होय मारून घे मारून. घेतो बघ. अरे हे चोचऱ्या. अरे बापरे, हा किती आवाज लांब होता? काय म्हणतोस काय? अरे होय. तुझे चर्चा चालू आहे वाटते. होय. कसली? अरे आवाज कोण देतोय? हात कोण मारतोय? तुझे एवढा आवाज बोलला? अरे होय. हा कोण हात मारतोय? चोचऱ्या चोचऱ्या म्हणून सारखं. मी काय म्हणतोय? काय म्हणतोय? हा आवाज मारलास ना, हात मारलीस ना, हा हा त्याच्यापेक्षा जरा हळू मारवाय, त्याला आवाज येणार नाही. हा हलू मारू. अजून हळू मार. काय हा माणूस आहे, जोरात मारला तर म्हणतो आवाज पोचला, हलू मारले म्हणतो अजून नाही पोचणार नाही. हलू मारतो तू म्हणतोयस ना, कसं करू? अरे चोचऱ्या चोचऱ्या चोचऱ्या. झोपला का काय घरात? आहे ना जागा? काय असेल इकडे वाड्यात कोणाच्या गेला असेल, दुसरं काय काम नाही. अरे चोचऱ्या कायले 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 सुदामा, मेलाच हायस कुठे तू? अरे इकडे पूजेला आलोय. पूजा तिकडे ठेव आणि पहिलं इकडे ये. हा आलो आलो लगेच. कारे कार पेंद्या सुदामा, कारे कार पेंद्या सुदामा, तू बोलवतो मला, गाय माझी चुकली कपिला वर चारा, गाय माझी चुकली कपिला वर चारा. कारे पेंद्या सुदामा, कारे पेंद्या सुदामा, बोलवतो मला, गाय माझी चुकली कपिला वर चारा, गाय माझी चुकली कपिला वर चारा. कारे पेंद्या सुदामा, कारे पेंद्या सुदामा, बोलवतो मला, गाय माझी चुकली कपिला वर चारा, गाय माझी चुकली कपिला वर चारा.
मेलाच हा जास्त हल्ला तर पडेल नाही याचा. सामान सामान हो पता हलतोय काय एवढा मारायला हा लोकांच्या वाड्यात दिसतो ना, ही गडबड आहे. ते काय नाही जाऊ यार आणि गरजेला दिसतो. त्याचा मित्र होय काय होय 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 याला लोकांच्या वाड्यात घुसताव का चला ते पण नाही. झाला तेव्हा म्हणतोय नाचत होता आणि आता झाला काय घुमायला घुमायला झाला काय. मी काय बोलतोय बायलो, कुठल्या गावचं हो तुम्ही. म्हणजे मागच्या वाड्यातून आलो मारा लोकांच्या वाड्यात घुसताव कशाला. होय 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 जमतो पण त्यांना. मी काय बोलतो आता आला तर ठीक आहे. हा कोई कोण सुई सुई येलो सुई टोचली नाही केवढ्या पडेल. मी काय बोलतोय काय घ्याल आणि त्या वाड्यात जाल. कुठला हा देव तरी कुठला. मी काय बोलतोय दुसरं नाही काय जमणार काय. दुसरा चिकन लॉलीपॉप मी काय बोलतोय यातला काय भेटणार नाही. मी यातला काय खायच नाही. माझ्या घरात यातलं काही शिजत नाही. आता तुम्ही म्हणताय म्हणून एखादं गाणं वाजवी आणि जाग्यावर जाऊन बसा गादीवर तुमच्या. जमतंय नशीब. मी याला चायनीज बिनीज आणतोच कुठून आता. दादा काय काहीतरी वाजवा मी घरात पाठवू. खाली कर खाली कर याची नाडी बघू नाडी बघू नाडी. तिकडे ये तुझा काय प्लॅन ठरला होता काय हा पडला तुमचा काय काय माहिती काहीतरी चांगला नंतर काय तुम्हाला काय गेला धावराच आहेस तू. मी काय बोलतो तुमचा काय ठरला होता काय रे. काय तू आलास तर हात वरती करीन आणि ती आली तर पाय वरती करीन. काय माझा वेगळा ठरला होता. काय मी आलो तर वर करीन. काय 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 मी याला हे बोलणार कोण. पाय तू आला तू वर करी पाय पाय आणि ती आली की करेल हात हात वर गेलो हात वर काय याला तुला एवढा उशीर काय रे झाला. तू मारतोस कोणाला मारतोस कोणाला. त्याला समजावून सांगा इथं मस्ती नाही करायची. तरी काय मी याला एवढासा काय केला. होय होय धरू तुला धरू याला धरशील आणि ठेवशील कुठं त्याला. होय होय मी याच्या धोत्राला नाडी आणि म्हणतोय धोत्रात मेला. होय होय मी काय बोलतोय तुला यायला इथं उशीर करे झाला. अरे काय सांगू तुला. काय झाला. अरे ती माझी गाय आहे ना. हा ह्याची बाय आहे ना बाय. पाय सांगा गुल्लू गुल्लू करतो. अरे मेले ना बाय नाही गाय. काय होय याला हा म्हणतो बाय. माझी गाय आहे ना. तुझी गाय ह्या रानात नाही ना. हा हा ते आशिष रेवाले माहितीये हा त्यांच्या वाड्यात दिलेली. तुझी गाय हो आणि वाड्यात हो माहित नाही का तिला तुझ्या गाईला काय रोड माहित नाही तुझ्या वाड्याचं. मला काय मग गाय वाड्यात दिलेली. हा वाड्यात मी गेली तिच्या पाठला गेलो. तू पाठवून गेलास तर मी वाड्याजवळ गेलो वाड्याजवळ गेलास तर त्यांच्या वाड्यात आवाज यायला लागला. मग त्यांच्या वाड्यात आवाज यायला हो. लागला. आणि कोणता रे आवाज. ते जेड्या ते अशीच रेवाळी जानकारी होत असते. पावड्यान वाढताना आवाज येत असतो. ते इकडे आले होते. मग तुझ्या बापसात पावड्या मारताना असा आवाज अरे चिमणीच असते चिमणीच असेल. तुला बोललो असतो तर राग आला. नाही जाऊ दे आता. पुढे झाला आवाज आला बाबा म्हणून आवाज आला. आवाज आला. मी घाबरलो. तू घाबरलास. मी अजून जवळ गेलो. अजून जवळ गेलास. तो वाडा हलायला लागला. वाडा हलायचा
गेलो त्याने वाडा बांधली नव्हता एवढा कसला वाडा हालायला बांधली कसला वाड्या जरी चिन्याचा असला हा हा तरी वाडा जर कार हलू शकते हा तर वाडा सुद्धा हलू शकते बरोबर आहे. कार कार कार? अरे डान्सिंग कार डान्स. तू सिनियर आहेस तुला माहित नाही पुढे वाडा हलायला लागला. पुढे काय केलं वाडा हलायला लागला हा मी घाबरलो तू घाबरलास मी बोललो काय होतोय काय हा हा मी अजून जवळ गेलो अजून जवळ गेलास तर अजून आवाज वाढला म्हणजे जवळ जाय तसा आवाज वाढ वय 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 आवाज वाढला वय वय आवाज वाढला पुढे गेलास अजून वाड्याच पास जवळ गेलो हा म्हणजे हा दरवाजा इथं जवळ आला हा तर वाड्याच्या आतल्या पातेरा पण हलायला लागला त्या बापसान वाड्याच्या आत पातेरा ठेवून यालाच पेंडा असेल गाताडीत अरे आपला पातेरा पातेरा कसा मी घाबरलो तू घाबरलास मी घेतली काठी घेतलीस काठी आणि हलू दरवाजा उघडला कडक दरवाजा उडवला कडक का? कडक नाही हलू सांगायला काय मारायला हलू दरवाजा उघडला हा तू उघडला आणि वाड्यात बघतो तर काय काय झाला वासरू दूध पियत होता पण मी काय बोलतो गाय कोणाची माझी आणि वासरू होता कोणाचा आशिष रेवालेचा मग तुझी गाय सर्वांना देते माझी काय सगळ्यांना देते काय दूध 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 त्यांची गाय पण डान्सिंग आहे का? तुझी गाय सर्वांना देते गाय दूध दूध कुठे बोल मला बोलतोय दूध तुला एवढी गाय कसं हा लहान आवडत नाही मला मोठा लागतो मोठं काय आहे ना, घेऊन यायचा ना. मोठा त्यासाठी व्हायला लागेल कशाला? अरे हा त्याच्याप्रमाणेच आहे तो ते बाजूला जाऊ दे तुला इथे कशासाठी बोलवलंय माहितीये कशाला? एक मोठं काम आहे पण मी काय म्हणतो हा हा काय विकत ठेवलायस का काय झालं? तो तुला नंतर सांगतो आवाजाला काय झालं मी काय बोलतोय हा माझ्यान काय ऐकायचं नाही ऐकायचं नाही. आणि मला पण जमायचं नाही नाही जमायचं. तू याला का आपलं कशासाठी बोलवलं ते आधी घे आहे. मी याला हा बघून बघून कंट पाहिला आत होता तो बाहेर यायला लागला. याला हे- म्हणून तुला सांगितलं तो आपलं मी सगळं आपला काम करेल बाजूला, ना. मी आज काय बोलणार नाही काय रे होते काय अरे तुला मी याला कशाला बोलवली माहितीये कशाला बोलवली अरे इथं देव येऊन गेले येऊन गेले देव येऊन गेले येऊन गेले देवाने कोणी कामगिरी सांगितली कोणती कामगिरी कोणची कामगिरी हो ऐकायची आहे ऐकायचे ऐक हा गोकुळच्या गवळणी काय थांब, थांब. गोकुळच्या गवळणी मी जवळ गेलो की त्याला सुचत हा. मी आवाज हो हा तुला कोणाची वाटल्या गवलेली नाही नाही गोकुळच्या गवळणी हा. त्यांचा काय हात मात धरून हा. गेला निघाले त्या गवळणी किती आहे गवळणी किती आहेत हा गवळणी आहेत 16 सहस्त्र आहेत 16 शस्त्र हा हा मग पुढं बोल त्या मथुरेला निघाले आहेत हा हा. त्यांना आपण मथुरेला जाऊ द्यायचं नाही नाही त्यांचा रस्ता आपण प्रतिबंध करायचा करायचा ही कामगिरी देवाने आपल्याला सांगितली सांगितलं म्हणजे तुला सांगितलंय मग त्या गवळणी असाच जात आहेत का कसं जात आहेत असं म्हणजे म्हणजे गवळणी काय करून जात आहेत का काय करू नये? माठ. काय अरे करायचं येड्या, त्यांनी माल घेऊन गेले हा संगाती बघ दही तूप लोणी हा. श्रीखंड यातलं तुला काय पाहिजे तू सांग मला आम्रखंड भेटेल काय नाही श्रीखंड भेटल सगळा भेटेल हा हा हा? हा 16 सहस्त्र आहेत हा. प्रत्येकाकडे वेगळा माल असतो हा. हो तुला सगळा भेटेल भेटेल हा. हा जाऊया जाऊया. हो चल. पण त्याच्या आधी काय? पुढे मला 3 प्रश्न पडले मी आज माझा नाही आजी आवाज आणि मला विचारतो असू दे रे विचार मी काय कमी नाही याच्यात उद्या मी तुला पैसे देतो हा. हा भाड्याने ठेवलास ना हा. तो घेऊन ये पहिला बघतो उद्या सांग 3 प्रश्नाचे पहिला प्रश्न. पहिला प्रश्न तुझ्याकडं हा पोपट आहे का म्हणजे अरे माझ्या इथं पोपट हाय आहे? मग आणि साधा नाही आहे मुंबईतून घेऊन आलोय पोपट म्हणजे चोच आहे काय चोच अरे लाल चोच आहे माझ्या मित्राला. काय माणूस आहे येणार नाही का तू? तीन चोचाचा काय पोपट पोपट असतो विचारतो पोपट आहे म्हणतो तर भिन चोचीत असतो ते पोपट तुला सांगू शकत नाही कुठच्या पोपटानं चोच उगत अरे नाही. लाल चोच आहे सांगितलं हा लाल एकदम हा दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न तुझा पोपट हा थपडीत खातो काय हे काय माणूस आहे काय माझा पोपट पोपनीच खातो काय हे अरे माझा पोपट काजूची बोंडा खातो कोणत्या खातो म्हणजे काय साधा रे पोपट सांग तर याला अरे सांग पोपट याचा शिकवलेला आहे रशियन आहे का रे तुझा पोपट पण मी काय म्हणतो हा. तो काजूची बोंडा खातो ना हम्म. ती बोंडा खाताना सावकाश का रे चीक लागला ना हा. हांडका पडती
कसं खायचं त्याच्या पोपटाला सगळं माहिती आहे ना शिकवलं. मी काय बोलतोय ठीक आहे तुझ्याकडे पोपट आहे काय रे मग बिना बघता जाई काय पोपट आहे मारायचं पण लय लोक पोपट पाळायला लागले होय. तुझ्याकडे पोपट आहे बरोबर आहे हा. पण तो उडतो काय नाही पिसाळले तर उडत नाही म्हणजे लहान तीर आहे म्हणजे लहान पोपट आहे म्हणून तो उडत नाही त्याला अजून चोच आली नाही आहे हा. पिसा आली नाही आहे बरोबर आहे. मग तो उडत नाही पण मी मला पाहिलं नाही. मी काय- तोच नाही पिसा नाही वाढत जाऊ चोच वाढल्यावर येत तुला चोच मारा मी काय बोलतोय तुझा पोपटाला जोड आहे ठीक आहे तो खातो काय रे माझा पोपट लाल मिरच्या खाते मेला असलेला झोंबट काय खाता ना आता तोच नाही म्हणतो की लाल करता लगेच खातो बोलतो तो. अरे खाऊ शकतो हा. माझा पोपट साधा सुद्धा नाही आहे काय बाई त्याला पिसा आली नाही हा. त्याला एकदा पिंजराचा बाहेर काढ हा. मग कसा उडलतो हो हो बोलतोय आता बाहेर काढू नको पिंजऱ्याला ही लावलास त्याला ना लाल मिरच्या खायला घालतो असू दे अरे आता लाल मिरच्या हा. खाय पुढे जाऊन भोपली मिरची खाय आता पण ते बांधेल आहे. हा, झालं मागे आहे, मागे. तिसरा प्रश्न मला आता कशाला असू दे रे मागं आवाज नाही हा बघ. हा सगळ्यात सगळ्यात जास्त हा बर्फ हा कुठं पडतो काय माहिती आहे माझा शिक्षण आहे कमी हा. पहिली 2 गोलांट्या खाल्ल्या हा. बापूस म्हटला उद्यापासून कांड्याला उचललेला होय. जाऊ नको हा खर्च करायचा तुम्ही बरोबर. तुला एखादा काही येतोय का त्याचा समजतंय का? मी थोडाफार जास्त शिकलोय हा, नशीब माझं नशीब पण ते एवढा माहिती आहे मला सगळ्यात जास्त बरोबर मला येत पडतो. साधा आहे. सगळ्यात जास्त बर्फ हिमालय. हिमालयामध्ये पडतं कोणी सांगितलं नेहमी दोघं डोक्यावर पडलेली आहे. म्हणजे तुला माहिती आहे हा? कुठं पडतो रे सगळ्यात जास्त बर्फ दारूच्या ग्लासात पडतो हा जो काय शोध लावलायस तो बाबा इथंच ठेव या इकडं कोणाला हा यांना पुढचा शोध लावलास तो वाटवला लावशील या पोरांचा आता मी काय म्हणतोय उशीर जरा फार गवळणी गेल्यात भरपूर लांब पाठोपाठ जायचं आपल्याला जा. जाऊया. आमचे मित्र रुपेश भोवड यांनी थोडं बॅक स्टेजला यायचंय. मी काय म्हणतोय गवळणी गेल्या पुढे पाठोपाठ जावं लागेल जाऊया. चालेल आदर कोणाचा दांडू माझा हा तात्या हॅलो काय मोठा हे सांगणार कोण दार
हॅलो, सुरेश जोशी कुणबी समाज अध्यक्ष गाव दयाळ यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच रामचंद्र पाटील यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच संजय रघुनाथ पवार यांच्याकडून मावशी तुझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने सुंदर असं नाव घ्यायचंय, संजय. खेडपासून फुरुसपर्यंत पेरीत आले लसून संजयरावांचं नाव घेते न्या मला तुमच्या फटफटीवर बसून. या सर्व रसिक प्रेक्षकांचं आम्ही श्रीराम हनुमान नाट्य मंडळ कामती हुमनेवाडी तालुका चिपळूण यांचे सतत आभारी आहोत. धन्यवाद. अगं तुम्हा मुलींचा साज आणि शृंगारपद झालेला आहे. होय मावशी. अगं वेळ न करता आपण निघूया का ग बाजाराला? सध्या जाऊया. चला तर मग. अरे काय करतो काय? काय करतो? काम तू इथं आलायस ना, तुझ्या आईची जबाबदारी सगळी माझ्यावर. मी आलास तू केवढासा, त्या गवल्याच्या पोरी केवढ्या, कचकन हात घातली. हा काय करतोय? दादा तुला वाटलं? तू मोठा दादा तुला वाटलं काय? डोक्यान पण मोठा मिळाला से वाढवले. काय केलं तू वाचलो. लवकर बोल, मला पुढे काय जायचं. म्हणतोय? आपण गवळणी आडवा आलो. 2 मिनिटं थांब. खाली आहे, मारा वर आहे. बोल आता. गवळणी पाहिजे का? बघितलं. पाहिला ना? हो. हे बघ, हा त्या गवळणीमध्ये हा. एक शहाणी जाणती मावशी आहे. शान खाणारी मावशी आहे. कानाकडे आवाज काढी आणि जाणती म्हणजे मावशी म्हणजे कोण? कोण? तुझ्या आयशीच्या पाठची बहीण. पुढची का नाही? आज तुझी पुढची आहे ना? मग पाठची कोण? अरे ही मावशी तुझ्या आयशीची पाठची बहीण, तिचं नाव मावशी. हा ठीक आहे, बरोबर आहे. हा या गवळणीच्या मेल्याची एक मोरची मावशी आहे. हा, मोडकी मावशी आहे. 2 मोठी लोक सांगतात तरी चिरचिर आकडे बघ. अजून टेकलंच नाही. मोडकी. अरे मोरकी मोरकी मोडकीवर पुढारी, लीडर. इंग्लिश मध्ये बोल ना, इंग्लिश मीडियम. एवढा शिकलेला असता पण मला इथे कशाला आलेला असता? इंग्लिश मीडियम ना. बरं, तू या भाषेमध्ये लीडर. हा त्या लीडरला जाऊन असा विचार. हा. ए मावशी, मावशी खाल्लास ना? भरपूर. मावशीचं वजन बघ किती आहे. डोंगर आहे. हा. एवढा. एवढा तिला वजनात उचलायला. हा जर पडला ना डोंगर. आता एवढा मी दिसतो म्हणून तुला अशी करी नंतर दाखवतो. म्हणून सांगतो. कुलकुला. म्हणून सांगतोय हा. त्या मावशीला जरा वजनात उचलायचं. वजनात. हा. वजनात. काय मावशी? ए मावशी. अजून जोरात. अजून.
मागे अजून वजन वाढव. तयार राहा रे. मी आहे इकडं. हा. ए मावशी ए, मावशी! हा, हा, उचल. अरे कोण आला? पाहुणे आले होते. यांना सवय आहे कधी पण यायची. नाही कधी पण मी नाही. याला लोकांना सकाळच येतात. मला सकाळची देतात. हा. आता मधीच आली. अरे पापड खाल्ला 4 का 5 गेलं ना? तू जाणतो काय माझ्या? नाही भाऊ नाही माझा आवाज नाही म्हणून अरे तुझे पाहुणे गेले का? मी काय म्हणते 2 लाडू भेटतील त्यानंतर. हो हो माझी ओळख भरपूर आहे. पाहुणे गेले ना? हो गेले. हा. मग आता आपलं काम करायला मोठे. करा. हा. त्या मावशीला जाऊन असावी त्या. हा. ए मावशी ए मावशी, तू आला कुठून? तुम्ही आलात कुठे? जाणार कुठे? जाणार कुठे? जाताना वाजणार. वाचणार. हा बोलणार. एवढं बोलून दाल झाले? अरे मेला बास बास भात नाही. हा, बस. ए, इकडं. लवकर. तुरीवाले शाहीर श्री रमाकांत भोमणे हे आमचा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांना आमच्या नमन मंडळाकडून शाहिरी मानाचा मुजरा. मैदान आहे ना रे मोठा. ए, अबो कोण तो? अबो. उचल उचल उचल. अबो. याला हा दुसरा असता तर मारून टाकला. सगळं पडला असता. ये वांदे झाले असते की. ए, बघते तिकडे. लगेच धावत आली. वर वर याला माझा पाय मोडतोय. ही धावत आली पण मला मी जवळ यायचो बघ. हे वेड्या ही दिसते किती छान. हा He's so beautiful, so elegant, just looking like a wow. काय वाटतं गं भैया. अरे सोटू बोल ना, मोटू. अरे ओळख ना पाळत आणि माझ्या गवळणीला काय म्हटलंस रे तू आता? He's so beautiful, so elegant, just looking like a wow. वय 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 वा मागून मागून याला देतो बाई. माझ्या गवळणीला असं म्हणतोयस मग मी कशी दिसते रे? ना बाई बाई. You are so kala, so zada, just looking like a reda. Reda आता होतो. इथे राहा. बा पुढे तू. कसलं घाबरते? त्या पोरीचं नाव कसं? याला जीवाला तू किती घाबर. इंग्लिश वाजणारी. हे प्रभू. हा हरे राम कृष्ण जगन्नाथ प्रेमाधव. मंडपच्या वरती का खाली आहे. ये क्या हुआ? कुठं ते आंखों से आंसू आ गया. गमछा भी खुल गया. तुला मागाशी बोलतो काहीतरी त्याला बांध येते याचे वायर कट कर आणि बांध. मी याला 4 जावर तेवढा काय करून घातला असता. व्यवस्थित विचार तिला खरं ना विचार. काय झालं राजा? काय परत 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 हिता बोल मी हा कशाला लावलेला. बाळा हा काय झालं राजा? हा 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 काय झालं? त्या सगळ्यांचं कसं व्हायचं? मी याला म्हणून 2 मोठी माणसं बोलत असेल मालकीने लुडबोल नाही करायचं. झाली तू पाठी जा. मी हा तू पाठी जा. मी जमणार नाही. त्याला जाने तू बोल. तू जा ना. ए तू आ गया. इकडे कान मी हुशार आहे. तर पर तुझी इन्स्टा आयडी भेटेल? डायरेक्ट कशाला रे? पाहिजे तू द्यायची मला माहितीये. दादा हा. दादा फोन मला कुठे ठेवतो हॉटेलला तुला? फोन कोणाचा? माझा मग चार्जिंग ला दिसतो त्याला. चार्जिंगला दिला. तुझी पिन काय झाली? पिन खराब झाली. तुझी पिन देशील? तर पर तुझी इन्स्टा आयडी दे. लॉक मी उघडतो. लॉक करशील बघ. लॉक सारखा बघायला पाहिजे. मोठा. पासवर्ड दे. ही कोण? अरे बाई नाही कोण चेंज करणार? तुझा बापूस. वाजलं लगेच. काय वाटला? अरे तिने मिस कॉल देऊन बघितला. नंबर बरोबर द्यायलाच का नाही. चार्जिंग संपते ना लगेच. हा बघ रात्री 10 वाजता ऑनलाईन यायचा. 10 वाजता? असं का? नाही 10च्या आधी वेगळ्या अपॉइंटमेंट आहे. एवढा हा महाराष्ट्रात सगळा कामाची आगे. जाऊ दे. काय नाही घ्यायची.
त्याचं नाव आहे. काय गावाच्या त्याला पण मारू काय बाजूला केलं ही 5 जण त्याचीच आहे. तू एकटा आहेस. मी 5 जण पण नंतर माझ्या बाजून फिरतील. असू दे, हिला जाऊ दे. तू जा आता. बाय. बाय. एकीला हाय दुसरीला बाय. झाला काम. अरे चोचऱ्या, अश्विनी अनंत पिंपरे यांच्याकडून तुझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की चोचऱ्याने सुंदर अशी शायरी घ्यायची आहे. शायरी हा पाठ आहे का? यालाच मारायच नाही, घेतो घेतो. हा. लक्षात आहे ना याच्यात. मग गेले हा केवढा वाढवलाय. गिरशात बोला जेव्हा आली बाय. हो, बोल. गिरशात बोल, बोल. बोला. तू आधी काय ते बोल मग ते करतीलच. गिरशात नको बोलाय. शिरसा बोलू दे. याला ऐका हा फूल है गुलाब का वाह, वाह. तो कांटों से क्या डरना. वा 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 वा. अरे मुलं जेवण अरे वा वा बोला मग कसं वरडत होती. वा वा बोला. फूल है गुलाब का तो कांटों से क्या डरना. प्यार किया इन गवलनीन से हाँ. तो ये मावशी से क्या डरना. चार पोळी आहे तिला. तिला पण घेऊ ना. ए जंगली हा. तिकडे पुढे. काय म्हटलंस रे मला? जंगली अरे मोगली, ही जंगली ओळख नाही पाडत. तू आहेस तरी कोण? तुम्हाला ओळखलीच नाही. खरंच नाही ओळखलं बघ. मला ओळखलीच नाही. अरे नाही ओळखलं ना. मी लड्डू मुत्या स्वामी. मला फास काय म्हटलं? लड्डू मुत्या स्वामी. फास मला फास. दोन्ही लड्डू फोडेल आणि मुत्याचं वादे होती. तुझं खरं नाव विचारते मी. पाईप लावायला जागा आहे काय? नाही जमलं तर पाईप काय होणार. काय रे? मला खरं नाव ऐकायचंय. हो, खरं नाव ऐकायचंय. ऐक. हा. अगं मी पण कोण? अगं मी अरे पण कोण? सोचऱ्या. याला एवढं म्हणताय वाटलं. अरे पण आम्हा साऱ्या गोपी गवलेली ना असं एकाकी का थांबवलंस रे? उचलून घे मग सांगतो. तुला आणि मी का म्हणून उचलून घेऊ रे? मी लाडत आलोय. मग ये ना. घे ना. अरे ये ना. घे ना. कुठं घेणार? आत्या! आत्या! अरे चोचऱ्या, तू शोधतेस काय? अरे माझ्या बांगडीला एक पिन होता. माता कुठं आहे? पिन दे मला. पेन घुसला. पेन घुसला आता काय तुला भेटा? अरे चोचऱ्या, पिन दे ना. सकाळी येऊन धुवून येऊ. येऊ सकाळी? ते सकाळी ये. येईल ना? नाही आला तर बघता मी. हे आहे. दुखतोय. नको ते. तिला नेला जरा वरती या. असं म्हणतोस? ये ना. याला खाता अरे काय किती केला? हा? अरे ती खिशामध्ये चुन्याची डबी आहे, ती टुकते. पण माझी चुकीची डबी नाही आहे. आहे की होय ना? तुला काय काय पाहिजे ते सगळं आहे आमच्याकडे. अरे आम्हाला कायदा सांगा. कांदे बटाटे आणखी काय किती किती खोटा बोलशील. अरे मावशी विचारते काय काय आहे. माझ्याकडे कांदे आहे. माझ्याकडे गाजर आहे. चालेल का? नाही असे बघा अरे तुला गाजर नाही विचारत मी. तुला गाजर नको. नको आहे. व्हिडिओ नाही तर मुलात. एवढी आहे ना मोठी आहे मोठी आहे लय मग याचा केला गे. युट्यूबला पाठवतोय युट्यूब अरे तुम्हाला गाजर मुळा कांदे बटाटे नाही विचारत मी तुम्हाला कायदा विचारते बघा. काय काय होते? काय रे? कायदा पाहिजे तुला. होय आम्हाला कायदा सांगा. सांगतो ना. अरे काय झालं? पण ते जाऊ दे. काय जाऊ दे? माझी गाय तिकडे रानातच राहिली. मग तिला तिकडे दिली तिकडे आलास. हो. पहिल्यांदा तिला बांधून ठेवाडे. लगेच जातो. लवकर ये. आजो. वाजवा. बोला ना. तुला कायदा आहे काय? होय कायदा सांगा तर. ला 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 ला
कामगवळ्याचे नारी जाऊ नको तू बाजारी कामगवळ्याचे नारी जाऊ नको तू बाजारी फिर परत ग माघारी तुझ्या पोडीला गागरी फिर परत ग माघारी तुझ्या पोडीला गागरी कामगवळ्याचे नारी जाऊ नको तू बाजारी कामगवळ्याचे नारी जाऊ नको तू बाजारी फिर परत ग माघारी तुझ्या पोडीला गागरी फिर परत ग माघारी तुझ्या पोडीला गागरी कामगवळ्याचे नारी जाऊ नको तू बाजारी कामगवळ्याचे नारी जाऊ नको तू बाजारी तुम्हाला त्या देवांचा कायदा सांगतो पिंडा सुद्धा कशी राशील तू घराते या मध्ये बाजारा कशी जाशील तू घराते या मधुर बाजारा कशी जाशील तू घराते या मधुर बाजारा तुम्हाला त्या देवांचा कायदा सांगतो पिंडा सुद्धा कशी राशील तू घराते या मध्ये बाजारा जाशील तू घराते या मधुर बाजारा कशी जाशील तू घराते या मधुर बाजारा आम्ही जाणार बाजारी कळसाच्या चांदगरी आम्ही जाणार बाजारी कळसाच्या चांदगरी कामगवळ्याचे नारी जाऊ नको तू बाजारी कामगवळ्याचे नारी जाऊ नको तू बाजारी फिर परत ग माघारी तुझ्या पोडीला गागरी फिर परत ग माघारी तुझ्या पोडीला गागरी कामगवळ्याचे नारी जाऊ नको तू बाजारी 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 अरे पेंड्या आणि बोल बागड्या. मावशीला विचार कायदा पटला का हॅलो श्री रमाकांत हुमणे तुरेवाले शाहीद श्री रमाकांत हुमणे यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी आणि मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांची अशी इच्छा की मावशीने सुंदर असं त्यांचं नाव घ्यायचं आहे. रामाने राज्य दिले भरताने नाकारले रामाने राज्य दिले भरताने नाकारले रमाकांत हुमणे तुमचं नाव घेते तुमच्यासाठी मी मावशीचं काम स्वीकारले ए पेंड्या मावशी, बोला ना ऐकलंस का आमचा कायदा? होय तुमचा कायदा मी ऐकलाय बघ मग तुला असं करावं लागेल. अरे कसं करावं लागेल देवांच्या हुकमानं, देवाच्या हुकमानं पेंड्या बागड्याच्या कायद्यानं आणि पेंड्या फाकड्या तुमच्या कायद्यानं तुम्हाला थोडं बसून यावं लागेल. असं म्हणताय काही हरकत नाही बघ अरे दादे अगं देवाच्या हुकमानं आणि पेंड्या सुदामाच्या कायद्यानं आपल्याला या ठिकाणी थांबावं लागतंय बघ ठीक आहे मावशी आम्ही बसून घेतो मग अरे पेंड्या पाकड्या आम्ही या पिंपळाच्या पारी बसून घेतोय बघा ठीक आहे मावशी. काही हरकत नाही बघ होय. ए पेंड्या हा बोल बागड्या. अशा पण बसू दे आपल्याला काय करायचं? बसल्या ना आपलं काम झालं आपण जाऊन देवाला सांगितलं नाही. काय सांगायचंय गवलं आणि पिंपला बारी बसून ठेवले आहेत. एवढंच या होतं ना समाचार. चल लगेच जाऊ चल पटकन. अगे राधे अगं हा पेंड्या पाकड्या इथून निघून गेलाय आणि त्यांची नजर चुकून
आपल्याला बाजाराला जायला हीच संधी आहे बघ. ठीक आहे मावशी, जाऊ होय ना? मग चला आपण भरभर निघूया तर. देवा सांगितलं कामाचा कृपया बंद आहे. गवळणी किंबळा बारी बसून ठेवला आहे. तुम्ही जेव्हा त्यांचा समाचार. ठीक आहे, ये तू. ठीक आहे देवा, येतो आम्ही. अगे राधा उभी राहा. कोण आपण? मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे? पायी पद्म, बेबी हिरा, मस्तकी तुरा, कटेवर हात घेऊन विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे नेसता वेश धरावा लागतो. मग सांगत आपल्या जन्मलीला. ऐकतेच. मी परब्रह्म भासतो सावळा. मी परब्रह्म भासतो सावळा. नंदाचा लाडला नंद घरी थोड करी गराधे. मी मुरलीवाला नंद घरी थोड करी गराधे. मी मुरलीवाला. मी परब्रह्म भासतो सावळा. मी परब्रह्म भासतो सावळा. नंदाचा लाडला नंद घरी थोड करी गराधे. मी मुरलीवाला नंद घरी थोड करी गराधे. मी मुरलीवाला. अवतार पहिला मध्यमी घरीला शंकासुराचा वध
अवतार नाथवा श्रीराम धरिला लंकेचा रावणाला वध अवतार नाथवा श्रीराम धरिला लंकेचा रावणाला वध आठवावी श्रीहरी कंसासमयी आठवावी श्रीहरी कंसासमयी जाणून घे कमलानंद घरी थोडे तरी करावे मी मुरलीवाला नंद घरी थोडे तरी करावे मी मुरलीवाला मी परब्रह्म पालतो सावळा मी परब्रह्म पालतो सावळा नंदाचा लाडला नंदघरी थोड घरी करावे मी मुरलीवाला नंदघरी थोड घरी करावे मी मुरलीवाला हॅलो, रोहित नवरत यांच्याकडून आताच्या जन्मलेल्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांची अशी फरमाईश आहे की श्रीकृष्णाने जन्मलेला म्हणायचे. मी परब्रह्म भासतो सावळा मी परब्रह्म भासतो सावळा नंदाचा लाडला नंद घरी खोड घरी गरादे मी मुरलीवाला नंद घरी खोड घरी गरादे मी मुरलीवाला
हॅलो. त्रिशा धीरज मोरे. त्रिशा धीरज मोरे यांच्याकडून श्रीकृष्णाच्या जन्मलीलेसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी आम्ही श्रीराम नमन नाट्य मंडळ कामठी हुमनेवाडी तालुका जिंकून त्यांचे सत्यस्य आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राधे, पटलं का माझ्या जन्मगुणा? होय देवा. अगं पोरीनो, हे खरोखर श्रीकृष्ण भगवान आहेत. यांना पण शरण गेलं पाहिजे. आशीर्वाद आहे. जा, तुम्हाला रजा आहे. देवा, मी शरण आले. आशीर्वाद आहे. राधे, तुला रजा नाही. 7व्या अवतारी तुम्हाला वचन दिले होते, ते आज पूर्ण कर. काय देवा? मधुर बासरी सप्तसूरांवरी मधुर बासरी Bye.
मधुर बाजरी रक्तचुरांवरी मधुर बाजरी रक्तचुरांवरी मी प्रीत बावरी तुझी रे राधा बावरी मी प्रीत बावरी तुझी रे राधा बावरी ओढाया जीवाची तळमळ काढताची जाणून घ्यावी माझी व्यथा विरहाची ओढाया जीवाची तळमळ काढताची जाणून घ्यावी माझी व्यथा विरहाची विसरू कशी विसरली रे कान तुझ्यावरी मधुर बाजरी रक्तचुरांवरी मधुर